जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणीला आता अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होतीये. कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेला आहे? काय आवाहन कराल? बरोबर आहे. आज दिनांक 7 फेब्रुवारी झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज काउंटिंग होणार आहे या ठिकाणी. तर आपण सासवड शहरात काउंटिंगच्या ठिकाणी जवळपास 9 अधिकारी आणि 125 अंमलदार यांचा बंदोबस्त लावलेला आहे. त्याच पद्धतीनं जेजुरी आणि सासवड पोलीस हद्दीमध्ये गावोगावी ज्या ठिकाणी संवेदनशील गावं आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपण बंदोबस्त लावलेला आहे. ज्या प्रकारे इलेक्शनच्या दिवशी बंदोबस्त ठेवला होता आपला सेक्टर पेट्रोलिंग असेल किंवा गावात फिक्स पॉईंट असतील त्याच पद्धतीनं बंदोबस्त नेमलेला आहे. एकूण सासवड आणि जेजुरी हद्दीमध्ये जवळपास 18 आणि 22 अधिकारी आणि 200 पोलीस अंमलदार यांचा चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही. आणि तसंच आमचं सर्व राजकीय पक्षाचे नेते जे आहेत त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे, कार्यकर्त्यांना आव्हान आहे की ज्या प्रकारे आपण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे त्याच पद्धतीनं ही काउंटिंगची प्रक्रिया सुद्धा शांततेत पार पडेल. जे काय हारजीत असेल ती खेळाडूंनी स्वीकारावी. जे कोणतेही प्रकार पडसाद उमटू देऊ नयेत. जे आपले आक्रमक कार्यकर्ते असतील त्यांना आपण आवर घालावा. जर असा काय प्रकार निदर्शनास आला तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.